यस फिश मॉडेल बघितलेली. ओके, सो फिश मॉडेल काय आहे? यस, इट्स अन अपडेटेड व्हर्जन ऑफ SDLC. SDLC चं काय आहे? एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे, अपडेटेड व्हर्जन आहे. ओके, आणि यामध्ये मेनली दोन गोष्टी असतात, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. ओके, सो लाईक जशा आपल्या SDLC च्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस फिश मॉडेल मध्ये असतात आणि त्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. ओके, सो आपण लास्ट सेशन मध्ये बघितलेलं की व्हॉट इज व्हेरिफिकेशन अँड व्हॉट इज व्हॅलिडेशन. ओके, सो व्हेरिफिकेशन मध्ये काय करतो आपण? प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करतो. ओके, आणि व्हॅलिडेशन मध्ये व्हॅलिडेशन. आता याच्यात व्हेरिफिकेशन मीन्स व्हॉट? स्टॅटिक टेस्टिंग. ओके, स्टॅटिक टेस्टिंग मीन्स व्हॉट काय? तर आपण जस्ट सिनेरियोज चेक करतो. आता एखादा कोड तुम्ही लिहिलाय, तो कोड वर्क करतोय का नाही हे फक्त आपल्याला चेक करायचं की तो आउटपुट देतोय का नाही. बट डायनामिक टेस्टिंग मध्ये काय करतो आपण? इन ऑल ऍस्पेक्ट्स त्याला टेस्ट करतो. ओके, त्याला डायनामिकली टेस्ट करतो. ओके, फ्रॉम निगेटिव्ह सिनारिओ टू पॉझिटिव्ह सिनारिओ. ओके, that's why we called it as a dynamic testing. Okay, and then last one is a quality assurance and quality control. So quality assurance काय आहे? We are assuring the quality. Okay, and quality control means काय आहे? We are controlling the quality. So assurance and quality control मध्ये काय फरक आहे? Yes, quality assurance and quality control मध्ये काय? We are assuring the quality. Okay, इन द सेन्स की काय आहे, आपण अश्युअर करतोय की प्रॉडक्ट व्यवस्थित बनतोय का नाही, क्वालिटी प्रॉडक्ट बनतोय का नाही. आणि क्वालिटी कंट्रोल मध्ये काय आहे? वी आर कंट्रोलिंग दी क्वालिटी, वी आर चेकिंग इच अँड एव्हरी ऍस्पेक्ट टू हॅव दी क्वालिटी कंट्रोल फॉर दी प्रोडक्ट. ओके, सो त्यानंतर आपण यामध्ये काल एक डिफरन्स बघितला होता. ओके, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. व्हेरिफिकेशन मीन्स व्हॉट? सो व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा जो बिझनेस अनालिस्ट असतो तो चेक करतो. काय चेक करतो? ही विल चेक युअर BRS and SRS document. Okay, designer will check high level design and low level design, and developer will check code. Okay, this testing is called as static testing. Okay, so तुमचा BA काय चेक करतोय? तुमचा BRS and SRS डॉक्युमेंट. ओके, डिझायनर काय करतोय? हाय लेवल अँड लो लेवल डिझाईन चेक करतोय. डेव्हलपर काय करतोय? त्याचा कोड चेक करतोय. ओके, सो दिस टेस्टिंग इज कॉल्ड एज स्टॅटिक टेस्टिंग. याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक टेस्टिंग. ओके, आणि व्हॅलिडेशन मध्ये काय होतंय? इन दॅट टेस्टर विल चेक दी फंक्शनॅलिटी ॲज पर रिक्वायरमेंट. ओके, दिस टाइप ऑफ टेस्टिंग इज कॉल्ड एज डायनामिक टेस्टिंग. ओके, तो काय करतोय? फंक्शनॅलिटी चेक करतोय ॲज पर दी रिक्वायरमेंट, ॲज पर तुमची ज्या रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तो फंक्शनॅलिटी चेक करतो. यालाच काय म्हणतो आपण? डायनामिक टेस्टिंग म्हणतो. ओके, सेकंड, आता ही टेस्टिंग कोण कोण परफॉर्म करतं? व्हेरिफिकेशन. सो याच्यामध्ये काय कोण कोण इन्व्हॉल्व आहे? तुमचा BA, देन डिझायनर अँड डेव्हलपर. ओके, आणि व्हॅलिडेशन मध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? येस, एनीवन? तुमचा टेस्टर ओनली. टेस्टर ओनली. व्हेरी गुड. सो तुमचा फक्त टेस्टर इन्व्हॉल्व आहे. ओके, सो व्हॅलिडेशन परफॉर्म बाय BA, डिझायनर, डेव्हलपर. ओके, अँड व्हेरिफिकेशन, सॉरी, अँड व्हॅलिडेशन done by tester only. Okay, so through verification we can assure the applications mean define the quality assurance. Okay, so through verification we can assure the application means define the quality assurance. Okay, and through validation we can control the quality means define the quality control. ठीक आहे, ही काय झाली? व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन. ओके, यामध्ये काय करतो आपण? assure the application. Okay, application is working as per requirement, we are assuring that. Okay, आणि validation मध्ये काय आहे? We can control the quality. Okay, by each aspect we are testing the products and we are controlling the quality. So यालाच काय म्हणतो आपण? In progress testing. काय म्हणतो? Yes, verification, in Validation. progress, in progress testing. Okay, and validation means what? It's a end progress testing. Okay, का इन प्रोग्रेस आणि एंड प्रोग्रेस असं म्हणतो आपण? कारण जेव्हा तुमची
म्हणजे डेव्हलपमेंट स्टार्ट राहते त्या फेज मध्ये आपण टेस्टिंग करतो. म्हणजे विदिन अ प्रोसेस वी आर गोइंग टू टेस्ट दॅट प्रॉडक्ट. सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज ए इन प्रोग्रेस टेस्टिंग म्हणतो. आणि जेव्हा तुमचं डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल त्यानंतर तुम्ही काय करता, व्हॅलिडेशन करता म्हणजेच टेस्टिंग करता. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, एंड प्रोग्रेस टेस्टिंग म्हणतो. काय म्हणतो? येस, एंड प्रोग्रेस टेस्टिंग. ओके. आणि याचा मेन डिफरन्स, ओके, इन दॅट वी आर डेव्हलपिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन ॲज पर रिक्वायरमेंट्स ऑर नॉट. यामध्ये काय चेक करतो आपण? येस, व्हेरिफिकेशन मध्ये हे लक्षात ठेवा, सगळ्यात मेन डिफरन्स आहे. वी आर वी चेक दी वी आर डेव्हलपिंग सॉफ्टवेअर ॲज पर रिक्वायरमेंट ऑर नॉट. तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट आल्या का नाही, त्या रिक्वायरमेंट नुसार तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप होतंय का नाही, हे कोण चेक करणार? तुमचा डेव्हलपर चेक करणार, डिझायनर चेक करणार, ओके, आणि बीए चेक करणार. ओके. बट व्हॅलिडेशन मध्ये काय करणार? इन दॅट वी चेक डेव्हलप सॉफ्टवेअर ॲज पर रिक्वायरमेंट ऑर नॉट. आपण याच्यात काय करतोय हे सगळ्यात मेन आहे, डेव्हलपिंग अँड डेव्हलप्ड. ओके. आपण सॉफ्टवेअर व्यवस्थित बनवतोय का नाही. ओके. आणि इकडे व्हॅलिडेशन मध्ये काय चेक करतोय? आपलं ऍप्लिकेशन ऍज पर रिक्वायरमेंट बनलं का नाही, बनवतोय का नाही आणि बनलं का नाही. तर हे दोन मेन डिफरन्स आहे. ठीक आहे, कळालं? येस. येस. ओके. बनवतोय का नाही आणि बनलं का नाही, या दोन गोष्टी याच्यामध्ये आहे. सो यावर तुम्हाला क्वेश्चन्स इंटरव्ह्यू मध्ये राहतो मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूज मध्ये. ओके. सो व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. सो हा हा डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन करता आला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? सर मग जोपर्यंत व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू असते हा. तेव्हा मग टेस्टर म्हणजे टेस्टरचा काही रोल नसतो का? टेस्टरला काय असतं मॅम, बघा, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट मिळतो. ओके. सो त्या केसमध्ये टेस्टर काय करतो, त्याच्या टेस्ट केसेस ड्राफ्ट करणं स्टार्ट करतो. म्हणजे त्याच्या टेस्ट केसेस लिहिणं स्टार्ट करतो. त्यानंतर त्याच्या लिहिलेल्या टेस्ट केसेस ह्या रिव्ह्यू केल्या जातात. कोणाकडनं रिव्ह्यू केल्या जातात? जो की डेव्हलपर आहे. ओके. पीयर रिव्ह्यू, त्याचा लीड आहे. ओके. त्याचा कलिग आहे. सेल्फ रिव्ह्यू, हे सगळं काम त्या टेस्टरचं चालतं विदिन दॅट पिरियड, ज्या ज्या पिरियड मध्ये डेव्हलपमेंट. आता पुढे जाईल ना, म्हणजे प्रत्येक मॉडेल नुसार ते चेंज होतं. आता आपण नेक्स्ट बघणारा वॉटरफॉल मॉडेल, त्यामध्ये तो आयडल असतो. ओके. त्यामध्ये तो काहीच करत नाही. बट पुढे अजाईल व्ही मॉडेल बघणार तर म्हणजे विदिन अ प्रोसेस, म्हणजे सेम प्रोसेस मध्ये त्यांचं ते काम चालतं. ठीक आहे. ते आता तुम्हाला ओके. पुढच्या मॉडेल बघू त्यात क्लिअर होईल तुम्हाला. येस, क्लिअर आहे? ओके. येस. हा. ओके. सो हा झाला डिफरन्स. कळाला डिफरन्स? याच्यात कोणाला काही इश्यू आहे? येस. हॅलो. येस, अमोल, रुजाता मॅम, निकिता मॅम, अपर्णा मॅम, काही इश्यू आहे यामध्ये तुम्हाला? नो सर. ओके. येस. सो बघा, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत प्रोसेस फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रोसेस कुठल्या कुठल्या आहे. ओके. सो त्यामध्ये मेनली तीन प्रोसेसेस आहेत. फर्स्ट वन इज अ वॉटरफॉल मॉडेल. कुठली आहे? वॉटरफॉल मॉडेल. ओके. सेकंड वन इज अ व्ही मॉडेल. कुठली आहे? येस, व्ही मॉडेल आहे. अँड लास्ट वन इज अ अजाईल मेथडॉलॉजी आहे. कुठली आहे? अजाईल मेथडॉलॉजी आहे. ओके. सो या मेन तीन मेथडॉलॉजीज आपण यूज करतो, मॉडेल्स यूज करतो फॉर दिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. बट या तिन्ही मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर कुठली आहे? येस, तर तुमची अजाईल मेथडॉलॉजी आहे. ठीक आहे. अजाईल काय होतं, मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीज म्हणजे ऑलमोस्ट 95 इंडस्ट्रीज मध्ये अजाईलच यूज होतं. ओके. खूप कमी ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा कमी ऍप्लिकेशन्स आहेत जिथे तुमचं वॉटरफॉल किंवा व्ही मॉडेल यूज केलं जातं. ओके. सो ऑलमोस्ट आपण मेन फोकस राहणार आहे अजाईल मॉडेलवर आणि याचा आपण ओव्हरव्ह्यू बघणार आहोत. ओके. सो फर्स्ट वन इज अ वॉटरफॉल मॉडेल. सो वॉटरफॉल वरनं काय लक्षात येतं तुम्हाला? येस, काय येतं लक्षात? स्टेप बाय स्टेप. येस,
स्टेप बाय स्टेप. वॉटरफॉल कसं करतो, वरनं खाली फ्लो करतो, करेक्ट. येस. सो आता तुमच्या स्टेप्स वरनं जेव्हा आपण पाणी टाकलं तर ते काय करणार, स्टेप बाय स्टेप खाली येत जाणार. ओके, फ्रॉम अप्पर साइड टू बॉटम साइड. सो काइंड ऑफ तशीच आपली वॉटरफॉल मॉडेल आहे. ओके. सो ग्रॅव्हिटीने जसं पाणी वरनं खाली येतं, काइंड ऑफ तशी आपली ही सायकल आहे. ओके. सो यामध्ये काय होतं बघा, स्टेजेस सेम आहे, इन्फॉर्मेशन गॅदरिंग, अनालिसिस, डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. ओके. सो बट ह्या काय वन बाय वन मॅनर मध्ये आहे. आता बघूया त्याच्यात काय, वॉटरफॉल मॉडेल इज अ स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन ऑफ एसडीएलसी. कसं आहे. यस. सर सर तुम्ही सर स्क्रीन स्क्रीन नाही शेअर शेअर नाही केली का सर? केलेली आहे. अरे यार शिट. मला वाटलं मलाच दिसत नाहीये का स्क्रीन नेटवर्क मुळे. अरे सांगत जा असं काही असलं तर, कोणाला नाही, मी काय. कधीची वाट बघते. आता कराल तुम्ही, नंतर कराल. पण म्हटलं आता विचारूनच घेते, सर सांगताय. अरे नाही असं नाही. काही वाटलं तर डाऊट विचारा ना, त्यात काय आहे. बरं, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन मध्ये? नो सर. हे कळालं ना. येस सर. हा. हा सो सर. आता आपल्या या 3 मॉडेल आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या. ओके, वॉटरफॉल, व्ही मॉडेल आणि अजाईल मॉडेल. ठीक आहे. तर यात जसं मी आता तुम्हाला सांगितलं की सगळ्यात फेमस कुठली आहे, तर तुमची अजाईल मेथोडॉलॉजी आहे, करेक्ट. सो आता तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये तो व्हिडिओ दिसून जाईल जरी मिस झाला तरी. ठीक आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात जसं मी सांगितलं पॉप्युलर कुठली अजाईल, सो 95% ऑर्गनायझेशन आपली अजाईल वर वर्क करते. ओके. अँड रिमेनिंग 5% वॉटरफॉल आणि व्ही मॉडेल वर चालते. ओके. सो जसं आपण बघितलं वॉटरफॉल मीन्स व्हॉट, जसं वॉटर फ्रॉम टॉप टू बॉटम फ्लो करतं बाय ग्रॅव्हिटी, सो सेम वे आपली ही वॉटरफॉल मॉडेल असते. आता वॉटरफॉल मॉडेल काय, इट्स अ स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन ऑफ एसडीएलसी. आपलं जे स्टेप्स आहेत ते काइंड ऑफ स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन होतं. कशाचं, तर एसडीएलसी चं. जसं की बघा, एसडीएलसी मध्ये इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे, अनालिसिस आहे, डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, मेंटेनन्स. सो ह्या ज्या स्टेजेस आपल्या अजाईल मध्ये आहे, सेम स्टेजेस आपल्या वॉटरफॉल मॉडेल मध्ये सुद्धा आहे. ओके. सो वॉटरफॉल मॉडेल इज व्हॉट, इट इज नथिंग बट स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन ऑफ एसडीएलसी. तुमची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जी आहे त्याचं काय आहे, स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन आहे. ओके. So in waterfall model, when first stage is completed, then and then only we will proceed to the next stage. Okay. काय होतं वॉटरफॉल मॉडेल मध्ये, जेव्हा पहिली स्टेज कंप्लीट होते तेव्हाच आपण काय करतो, दुसऱ्या स्टेजला जातो. जसं की इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे, जोपर्यंत ती कंप्लीट होणार नाही तोपर्यंत अनालिसिस स्टार्ट होणार नाही. ओके. जोपर्यंत अनालिसिस स्टेज कंप्लीट होणार नाही तोपर्यंत डिझाईन स्टार्ट होणार नाही. जोपर्यंत डिझाईन कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तुमचं डेव्हलपमेंट स्टार्ट होणार नाही. जोपर्यंत डेव्हलपमेंट स्टार्ट होणार नाही तोपर्यंत तुमचं काय होणार, कंप्लीट होणार नाही तोपर्यंत तुमचं टेस्टिंग स्टार्ट होणार नाही. अँड वन्स टेस्टिंग इज डन, देन अँड देन ओनली युअर प्रोडक्ट गो फॉर द मेंटेनन्स स्टेप्स. ओके. सो याच्यात काय, इन वॉटरफॉल मॉडेल वेन फर्स्ट स्टेज इज कम्प्लिटेड, okay, or first stage is over, and then only we can proceed for the next stage. Okay. So या केस मध्ये काय ड्रॉबॅक आहे मग. येस. जेव्हा इन्फॉर्मेशन गॅदरिंग स्टेज चालते तोपर्यंत तो कुठलंही अनालिसिस करत नाही बीए. ओके. त्यामुळे काय होतं, तुमचा जो टाइम आहे, ओके, जी वेळ लागणार आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट साठी, ती कम्प्लीट होईल का. येस. नाही. ओके. सो कुठेतरी तो ड्रॉबॅक असेल. ओके. आणि जोपर्यंत अनालिसिस डिझाईन होणार नाही तोपर्यंत तो डेव्हलपर कोड लिहिणार नाही. जोपर्यंत डेव्हलपमेंट प्रोसेस ओव्हर होणार नाही तोपर्यंत तुमची टेस्टिंग चालणार नाही. म्हणजे या विदिन ऑल दिस प्रोसेस टेस्टरचं काम कधी ऍट लास्ट आहे, आणि इतका वेळ तुमचा टेस्टर आयडल बसतोय. त्या केसमध्ये लॉस कोणाचा आहे, कंपनीचा आहे, करेक्ट. कंपनीला त्याचं पे आउट करावं लागतोय, बट तो तुमचा टेस्टर आयडियली बसतोय विदिन दिस प्रोसेस. त्यामुळं ही व्हेरी लेस पॉप्युलर साईट आहे. आता याचं जनरली वॉटरफॉल मॉडेल इज यूज इन, कुठे यूज होते, स्मॉल स्केल कंपनी अँड प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये.
ओके. ज्या स्मॉल स्केल्स कंपनीज असतात आणि ज्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीज असतात तिथेच तुमचं काय होतं वॉटरफॉल मॉडेल यूज होतं. ओके. जनरली ड्युरेशन ऑफ वॉटरफॉल मॉडेल इज 3 months. आता याचं एक्झाम्पल सांगू शकता का कोणी कुठं यूज होतं वॉटरफॉल मॉडेल? येस. व्हॉट्सअप. वॉटरफॉल मॉडेल कुठे यूज होतं कोणी सांगू शकते का? येस. आता बघा, तुम्ही गव्हर्नमेंटचे ऍप्लिकेशन्स बघितलेत? येस. कुठलेही गव्हर्नमेंटचे ऍप्लिकेशन बघा, त्यामध्ये काय असतं फिक्स रिक्वायरमेंट असते. ओके. आता वॉटरफॉल मॉडेल मध्ये जर तुमच्या चेंजिंग रिक्वायरमेंट्स असेल, आता एक सांगितलं बट काही दिवसांनी त्या रिक्वायरमेंट चेंज झाल्या, तर ते आपण इथे काय करू शकत नाही, ऍड्रेस करू शकत नाही. कशामध्ये? वॉटरफॉल मॉडेल मध्ये. सो बेस्ट वे ते काय करतात, वॉटरफॉल मॉडेल मोस्टली गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन साठी यूज करतात. कारण गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन कसं असतं, तिथे फिक्स रिक्वायरमेंट असते आणि तिथे चेंजेस जरी असेल ना तरी ते फिक्स करत नाही, ते पुढे चालून फिक्स केलं जाते. ओके. म्हणजे विदिन अ सेम मॉडेल नाही करत, त्याच्या नेक्स्ट व्हर्जन मध्ये ते करतात. ओके. सो इन वॉटरफॉल मॉडेल वेन टेस्टर फाउंड एनी डिफेक्ट देन ही डज नॉट सेंड प्रोडक्ट बॅक टू द डेव्हलपर. ओके. आता टेस्टिंग चालू आहे, तुम्हाला याच्यामध्ये डिफेक्ट सापडले, तर तुम्ही काय करणार, डेव्हलपरला असाइन करणार तो इश्यू. पण वॉटरफॉल मॉडेल मध्ये काय करतो आपण, तसं करत नाही. रिव्हर्ट बॅक इज नॉट पॉसिबल, कारण फिक्स टाइम फ्रेम आहे, सगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी फिक्स टाइम असतो. त्यामुळे तुम्ही बग रेज कराल, तो फिक्स करेल, तर त्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे काय करतात, देन ही डज नॉट सेंड बॅक इश्यू टू द डेव्हलपर. इन्स्टेड ऑफ टेस्टर लॉक द डिफेक्ट अँड मेक द रिपोर्ट. ओके. तो काय करतो, डिफेक्ट लॉक करतो आणि त्याचा एक रिपोर्ट बनवतो. ओके. अँड देन दिस बग गेट्स फिक्स्ड इन द नेक्स्ट व्हर्जन ऑफ द प्रॉडक्ट. ते कधी फिक्स होतात? येस. कधी फिक्स होतात? नेक्स्ट व्हर्जन मध्ये. नेक्स्ट व्हर्जन मध्ये. म्हणजे की जे तुमच्या 3 महिन्याची सायकल आहे, त्या 3 महिन्यात काहीच होणार नाही, त्याच्या पुढची जी नेक्स्ट सायकल असेल अनदर 3 months, तर त्यामध्ये तो फिक्स होईल. ओके. सो आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर काय आहे? येस. तुम्ही अँड्रॉइड मोबाईल यूज करताय, कोणी ऍपलचे यूज करताय. ओके. तुम्हाला दिसतं की सॉफ्टवेअर अपडेट्स दिसतात, करेक्ट, तुमच्या मोबाईल मध्ये, बरोबर? येस. Yes, sir. Okay. So this software update is nothing but the example of waterfall model. त्यामध्ये काय होतं, जर एखादा आता तुम्ही यूज करताय ऍप्लिकेशन, तुम्हाला एखादा इश्यू सापडला तर तो लगेच फिक्स होतो का? किंवा त्यांना पण सापडला तर तो लगेच फिक्स नाही होत. ते काय करतात, त्याच्या नेक्स्ट व्हर्जन मध्ये ते फिक्स करतात आणि तुम्हाला काय देतात, अपडेट देतात. काय देतात? येस. Update. अपडेट देतात. ओके. आणि तो अपडेट केल्यामुळं तुमचा तो इश्यू फिक्स होऊन जातो. ओके. सो हे एक वॉटरफॉलचं बेस्ट मॉडेल आहे. सो हे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं तर विचारतील, नॉट शुअर, नॉट नेसेसरी का विचारतीलच म्हणून, बट फॉर युअर इन्फॉर्मेशन हे लक्षात राहू द्या. ओके. की वॉटरफॉल मॉडेल आहे काय आहे आणि ते कसं वर्क करतं. आता जनरली वॉटरफॉल मॉडेल सेम आहे. यामध्ये मेन डिफरन्स काय आहे, इथे स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन होतं. ओके. त्यानंतर इथे आपण काय करू शकतो, रिव्हर्ट बॅक करू शकत नाही. ओके. म्हणजे की फ्रॉम वन स्टेज टू बॅक स्टेज आपण जाऊ शकत नाही. जसं की तुम्ही टेस्टिंग आहे तर तुम्ही डेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही, त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हर्जनची वाट पाहावी लागते. ओके. आणि हे मोस्टली स्मॉल स्केल आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीज मध्ये यूज होतात. ओके. सो गव्हर्नमेंट ऍप्लिकेशन सुद्धा याचं एक एक्झाम्पल आहे. ओके. क्लिअर आहे, समजलं वॉटरफॉल मॉडेल सर्वांना? येस. येस सर. ओके. येस सर. ओके, व्हेरी गुड. सो आता आपलं नेक्स्ट, आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड कंपनी आणि सर्व्हिस बेस्ड कंपनी मधला फरक. सो कंपनी विच मेक सॉफ्टवेअर और ऍप अँड गिव्ह डायरेक्टली टू द कस्टमर आर प्रोडक्ट बेस्ड कंपनीज. ओके. ज्या कंपनी स्वतः प्रॉडक्ट बनवतात आणि डायरेक्टली त्यांच्या युजरला म्हणजे एंड युजरला देतात, त्या कंपनीजना आपण काय म्हणतो? येस. प्रॉडक्ट बेस्ड कंपनी. जसे की मायक्रोसॉफ्टचं प्रॉडक्ट कुठलं आहे, तुमचं विंडोज आहे. ओके.
तुमच्या विंडोज मध्ये हे जे एज दिसतं मायक्रोसॉफ्ट एज हे त्याचं प्रोडक्ट आहे. एज मध्ये आता नवीन AI चं फीचर आलंय को पायलट. को पायलट सुद्धा कोणाचं प्रोडक्ट आहे? मायक्रोसॉफ्टचं आहे. गुगल मध्ये जर पाहायला गेले तर गुगलचं तुमचं क्रोम झालंय. ओके, देन गुगल मॅप्स झालेत. ठीक आहे, गुगल फोटोज आहे, जीमेल आहे. सो एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स कोणाचे आहेत? येस, गुगलचे आहेत. ओके, देन फेसबुक. फेसबुक म्हणजे आता त्याला मेटा जे आपण म्हणतो, त्यामध्ये त्याचं फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं. करेक्ट. त्यानंतर त्यांनी एक एक्स सारखं एक हे काढलेलं प्लॅटफॉर्म ज्याला ते थ्रेड म्हणतात. सो थ्रेड. सो हे सगळे कोणाचे प्रोडक्ट आहेत? येस, फेसबुक मेटाचे प्रोडक्ट आहेत. ओके, सेम वे आता सर्व्हिस बेस्ड कंपनी काय असतं? सो सर्व्हिस बेस्ड कंपनी मध्ये काय होतं? कंपनी विच मेक देअर सॉफ्टवेअर और ऍप्लिकेशन फ्रॉम अदर कंपनीज. आता जसं की बँकिंग सेक्टरचं एक्झाम्पल घेतात. तुमची HSBC बँक आहे, बार्कलेज आहे, तुमची HDFC बँक आहे, ICICI बँक आहे. तर ह्या बँका काय करतात? यांचं ऍप्लिकेशन ते स्वतः तयार करतात का? नाही. तर ते काय करतात? आउटसोर्स करतात फ्रॉम अदर ऑर्गनायझेशन. जस्ट लाईक आता ते विप्रो कडनं काही काम करून घेणार, TCS कडनं घेणार, कॉग्निझंट कडनं घेणार, एकाच कंपनीकडनं किंवा मल्टिपल कंपनीज कडनं एम्प्लॉईज घेणार आणि त्यांचं ऍप्लिकेशन काय करणार? डेव्हलप करणार. तर ह्या कंपन्या काय करतात? विप्रो, TCS, तर ह्या त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात फॉर डेव्हलपमेंट ऑफ दॅट ऍप्लिकेशन्स. ओके, आणि मग ते काय करतात? ती कंपनी त्यांच्या एंड युजरला तो प्रोडक्ट देतात. ओके, सो कंपनी विच मेक देअर सॉफ्टवेअर और ऍप फ्रॉम अदर कंपनीज. ओके, सो त्या अदर कंपनीज कुठल्या कुठल्या आहे? तुमची TCS झाली, विप्रो, इन्फोसिस, कॅपजेमिनाय, L&T माइंडट्रीज झाली तुमची. ठीक आहे, सो अशा एन नंबर ऑफ कंपनीज आहेत ज्या की सर्व्हिस बेस्ड कंपनीज आहेत. ओके, त्या काय करतात? ऍप्लिकेशन डेव्हलप करतात. ओके, आणि त्यांच्या कंपनीजना देतात आणि मग त्या कंपनीज त्यांच्या युजर्सना देतात. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे डिफरन्स दोन्ही मधलं? येस. Yes, sir. ओके, गुड. झालं का काय? ओके, सो हा झाला डिफरन्स. आता नेक्स्ट आहे आपलं व्ही मॉडेल. व्ही मॉडेल मीन्स व्हॉट? आता याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येतं. ओके, सो ही कशी असेल? व्ही शेप मध्ये. व्ही मॉडेल इज अ वन ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॉड्युलर प्रोसेस. काय आहे ही? व्ही मॉडेल नथिंग बट युअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करता ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेसला आपण काय म्हणतो? व्ही मॉडेल म्हणतो. ओके, सो आता बघा व्ही मॉडेल एक्झॅक्टली काय आहे. व्ही मॉडेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन. हे काय आहे व्ही मॉडेल? येस, कॉम्बिनेशन ऑफ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन. करेक्ट. यामध्ये काय होतं? व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन हे ऍट ए टाइम चालतं, हे कंबाईन चालतं. ओके, ठीक आहे. सो व्ही मॉडेल इज अ मॅपिंग ऑफ टू स्टेजेस. वन इज LCD for development, which is life cycle development, and one is testing, which is LCT, which is life cycle testing. Okay, that is we perform development and testing in parallel manner. कसं करतो आपण परफॉर्म डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग? येस, पॅरलली करतो सोबत. आता वॉटरफॉल मॉडेलचा जर तुम्ही ड्रॉबॅक बघितला तर इथे करू शकतो का आपण पॅरलली या गोष्टी परफॉर्म? येस, करू शकतो का? नाही सर. नो. नाही. इथे काय करावं लागतं आपल्याला? वन स्टेज इज कम्प्लीट अँड देन ओनली वी कॅन मूव्ह टू द नेक्स्ट स्टेज. ओके, बट इन केस ऑफ व्ही मॉडेल वी कॅन परफॉर्म बोथ डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग इन अ पॅरलल वे. आपण सोबत ते परफॉर्म करू शकतो. ओके, सो व्ही मॉडेल इज अ प्लान ड्रिव्हन प्रोसेस. कशी आहे ती? येस, प्लान ड्रिव्हन प्रोसेस. फॉर एव्हरी स्टेज वी हॅव सम प्लान. आपल्याकडे काय असतं? प्रत्येक स्टेजला काही ना काहीतरी प्लान असतो. ओके, अँड ड्युरेशन ऑफ व्ही मॉडेल इज 3 मंथ. ओके, जसं आपलं वॉटरफॉलचं ड्युरेशन 3 मंथ्स आहे, सेम वे आपलं व्ही मॉडेलचं ड्युरेशन सुद्धा काय आहे?
3 महिन्याचा आहे. 3 months ऑफ ड्युरेशन वी हॅव फॉर व्ही मॉडेल. ठीक आहे. In V model process, if one phase is get completed and second phase is running, we can revert back to the first phase by paying some amount. Okay. आता आता बघा, आता व्ही मॉडेल वर आपण वर्क करतोय. ओके. आणि आपली स्टेज डेव्हलपमेंट स्टेज कंप्लीट झाली आहे. ओके. आणि आपण सेकंड फेजला आहे, बट आता कस्टमरला काय आहे की काही चेंजेस रिक्वायर्ड आहेत. म्हणजे की आता सपोज त्यांनी काही प्रोसेस दिली आहे, एखाद्या पेजला काही टॅब्स दिल्यात, बट त्याला काही टॅब्स नको आहेत, त्याच्याऐवजी त्याला काहीतरी वेगळी रिक्वायरमेंट आहे. सो त्या केसमध्ये काय करतो आपण, रिव्हर्ट बॅक करतो, पण त्यासाठी कस्टमरला जे आपण एफर्ट्स घेतोय फॉर द चेंजेस, त्यासाठी त्याला काय करावं लागते, एक्स्ट्रा अमाऊंट पे करावं लागते. ओके. सो दिस इज द प्रोसेस ऑफ व्ही मॉडेल. सो ह्या गोष्टी आपण फॉलो करतो व्ही मॉडेल मध्ये. ठीक आहे. सो आता एक व्ही मॉडेलची आपण एक फ्लो डायग्राम बघून घेऊया. एक मिनिट. ओके. हे करेक्ट करून मी देतो. आता व्ही मॉडेल मध्ये बघा काय होतं. व्ही मॉडेल मध्ये बघा इथे लाईफ सायकल डेव्हलपमेंट अँड लाईफ सायकल टेस्टिंग. आता हे व्ही शेप मध्ये आहे. करेक्ट. सो याच्यामध्ये ह्या ज्या प्रोसेस आहे आपल्या, इन्फॉर्मेशन गॅदरिंग, अनालिसिस, डिझाईन, कोडिंग, ओके, इंटिग्रेशन, बिल्ड इंटिग्रेशन, ज्यामध्ये मल्टिपल मॉड्यूल्स आपण इंटिग्रेट करतो. ओके. ठीक आहे. मल्टिपल मॉड्यूल आपण काय करतो, इंटिग्रेट करतो. आणि मेंटेनन्स. सो याच्या सोबत सोबत काय येतात आपल्या, लाईफ सायकल टेस्टिंग मीन्स व्हॅलिडेशनच्या प्रोसेस आहेत. असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट, प्रोसेस प्लान, रिक्वायरमेंट टेस्टिंग, डिझाईन फेस टेस्टिंग, प्रोग्राम फेस टेस्टिंग, टेस्ट केस डिझाईन, स्मोक सिस्टम अँड फंक्शनल विच इज ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, युजर एक्सेप्टन्स टेस्ट, डॉक्युमेंटेशन. ओके. and then defect removal, efficiency, request for change, regression testing and postmortem testing. So with development, तुमचं जे डेव्हलपमेंट होते, सोबत सोबत आपल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, यस, टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज सुद्धा चालू आहेत. याच्यामध्ये आपला टेस्टर आयडियल बसतोय का जेव्हा डेव्हलपमेंट स्टेजेस चालतायत तेव्हा, यस, या मॉड्यूल मध्ये बसतोय का, नो सर. नो. ओके. यामध्ये काय आहे, दोन्ही गोष्टी पॅरलली चालतायत. करेक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये काय करतायत आपल्या, दोन्ही गोष्टी पॅरलली चालतायत. ऑल द डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग फेजेस आर रनिंग पॅरलली. ओके. इन दिस प्रोसेस. सो ठीक आहे, मी नंतर याला फॉर्मॅट करून शेअर करतो तुम्हाला. सो आता याच्यात जर बघा, जेव्हा इन्फॉर्मेशन गॅदरिंग अनालिसिस स्टेज तुमची चालते, जेव्हा की तुमचा बीए वर्क करतो, ओके, ऑन ऑल दिस प्रोसेस. सो सेम वेला तुमच्या काही टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज चालतात. सो असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज, प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅन अँड रिक्वायरमेंट टेस्टिंग अँड अंडरस्टँडिंग. म्हणजे की तुमचा जो टेस्ट प्लॅन प्रिपरेशन आहे, तर तुम्ही तुमचा टेस्ट प्लॅन प्रिपेअर करता, तुमचे असेसमेंट स्टेजेस चालतात. आता हे आपण वन बाय वन बघणार आहोत. आणि रिक्वायरमेंट टेस्टिंग, मग तुमच्या काय काय रिक्वायरमेंट आहे त्या तुम्ही बघताय.
ओके. सो आता ह्या वन बाय वन स्टेजेस बघूयात विथ इन्फॉर्मेशन गॅदरिंग अनालिसिस की आपल्या टेस्टिंगच्या स्टेजेस कुठल्या कुठल्या चालतात. सो फर्स्ट वन इज असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज. ओके. सो असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज काय आहे? सो असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज मीन्स मेकिंग स्ट्रॅटेजी फॉर टेस्टिंग. काय करतो आपण? यस, टेस्टिंग साठी काय करतो? स्ट्रॅटेजी तयार करतो. की स्ट्रॅटेजी मीन्स व्हॉट? आपल्याला कशा प्रकारे टेस्टिंग करायची आहे, आपल्याला कुठले कुठले टेस्टर लागणार आहे, आपल्याला कोण कोण टेस्टर लागणार आहे. आता तुम्हाला डेटाबेस टेस्टिंग करायची आहे तर त्यासाठी डेटाबेस इंजिनियर लागणार, एपीएच साठी एपीआय नॉलेज वाला टेस्टर लागणार, फंक्शनल टेस्टिंग करायची आहे त्यासाठी ज्याला फंक्शनल नॉलेज आहे तो तो टेस्टर तुम्ही बघणार. ओके. सो अशा प्रकारे आपण काय करतो? स्ट्रॅटेजीज तयार करतो की आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली विदिन फॉर दिस प्रोजेक्ट, त्यासाठी कोण कोण रिक्वायर्ड आहे, काय बॅकअप प्लॅन आहे, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. सो दिस फेज डिसाइड मेथडॉलॉजी वी आर गोइंग टू यूज इन अवर टेस्टिंग. ओके. कुठल्या मेथडॉलॉजीज यूज करणार आहेत. ठीक आहे. देन प्रोजेक्ट इज ऑल्सो द प्रोजेक्ट ऑल्सो गेट द प्रोजेक्ट also strategy get decided. Okay. So तुमचे प्रोजेक्ट स्ट्रॅटेजी आहे. ओके. तुमच्या प्रोजेक्टची जी स्ट्रॅटेजी आहे ती सुद्धा काय होते इथे डिसाइड केल्या जाते. ओके. ठीक आहे. की कशा प्रकारे तुम्ही, आता मी जसं तुम्हाला सांगितलंय की तुम्ही रिसोर्सेस कुठले यूज करणार. ओके. त्यानंतर कुठली पॉलिसीज राहणार फॉर टेस्टिंग, टेस्ट पॉलिसीज. सो ह्या सगळ्या गोष्टी काय करता तुम्ही इथे चेक करता इन असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज. म्हणजे की तुम्हाला टेस्टिंग साठी काय गोष्टी लागणार, कुठल्या गोष्टी लागणार. ठीक आहे. आणि दे प्लॅन मेथडॉलॉजी फॉर टेस्ट लाईक ऑटोमेशन, मॅन्युअल टेस्टिंग गोइंग टू यूज. आता याच्यामध्ये आपण काय करतो? मेथडॉलॉजी प्लॅन करतो की आता तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग करायचं, मग कुठलं ऑटोमेशन करायचंय. सो प्ले राईट टाईप स्क्रिप्ट करायचं आहे, प्ले राईट जावा करायचं आहे, सेलेनियम जावा करायचं आहे. एक्झॅक्टली कुठलं ऑटोमेशन तुम्हाला करायचं आहे ते याच्यामध्ये काय केलं जातं? डिसाइड केलं जातं. कशामध्ये? असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज मध्ये. ओके. and also test responsibility matrix TRM is also get decided. okay. आता टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स काय आहे ते आपण मॅन्युअल पार्ट 2 मध्ये इन डिटेल बघणार आहोत. ओके. सो जस्ट लक्षात राहू द्या की आपण याच्यामध्ये काय करतो? टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स TRM आपण काय करतो? डिसाइड करतो. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट स्टेज आहे आपली प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅन. ओके. सो आता प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅन काय तुम्हाला याच्यावरूनच लक्षात येईल. टेस्ट प्लॅन आपण काय करतो? इम्प्लिमेंटेशन ऑफ TRM इज हिअर. ओके. जे तुम्ही टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स क्रिएट केलाय त्याला तुम्ही काय करताय? इथे इम्प्लिमेंट करताय. ओके. सो प्रोजेक्ट मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर TRM इम्प्लिमेंटेशन. जो तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे, जो की तुमचा प्रोजेक्ट हँडल करतो, तो रिस्पॉन्सिबल आहे फॉर TRM इम्प्लिमेंटेशन. ओके. सो प्रोजेक्ट मॅनेजर इज गोइंग टू डिसाइड द टेस्ट टीम. तोच काय करतो? ऑन द बेसिस ऑफ रिक्वायरमेंट. यस. तुमची यस गोइंग टू डिसाइड द टेस्ट टीम. तो तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर काय करतो? फ्रॉम ऑल द रिक्वायरमेंट्स तो टेस्ट टीम डिसाइड करतो की त्या प्रोजेक्टला काय लागणार आहे, काय काय रिकमेंडेड आहे, काय नाही पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. सो टेस्ट मॅनेजर इज गोइंग टू डिस्ट्रीब्यूट वर्क टू ऑल द टीम मेंबर्स. त्यानंतर त्या प्रोजेक्टच्या अंडर काही रिक्वायरमेंट्स आलेल्या आहेत, काही गोष्टी आहेत, तर तो काय करतो? तो वर्क डिस्ट्रीब्यूट करतो की जो फंक्शनल आहे, फंक्शनलचे 4 इंजिनियर्स आहेत. सो चारही QAs ला तो काय करणार? एरिया वाईज त्यांना वर्क डिवाइड करून देणार की त्यांना कुठले कुठले एरिया टेस्ट करायचे आहे. ओके. त्यानंतर सेकंड स्टेज आहे की जेव्हा एरिया वाईज वर्क डिस्ट्रीब्यूट केलं त्यानंतर मग त्यांना स्किल्स कुठल्या आहेत किंवा त्यांना कोणती स्टडी करायची, काय काय, हे सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. ओके. तो कोण देतो? तर तुमचा टेस्ट मॅनेजर देतो. ओके. सो नेक्स्ट वन इज एस्टिमेशन इज गोइंग टू क्रिएट इन दिस फेज. यामध्ये काय केलं जातं? एस्टिमेशन डिसाइड केलं जातं. एस्टिमेशन मीन्स व्हॉट? एस्टिमेशन मीन्स हाऊ मच टाइम
टेस्टिंग विल बी कम्प्लिटेड, की तुमच्या टेस्टिंगला किती वेळ लागणार आहे. तुम्हाला एखादं प्रोडक्ट टेस्ट करायचं आहे, त्यामध्ये मल्टिपल टाइप्स ऑफ टेस्टिंग आहेत. जर तुम्हाला डेव्हलपर कडनं बिल्ड मिळाली, त्यानंतर तुम्हाला टेस्टिंग करण्यासाठी किती वेळ लागणार, विदिन सेम डे तुम्ही किती टेस्ट केसेस टेस्ट करू शकता, किती टेस्ट ऑटोमेट करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅनच्या अंडर येतात. ओके. देन लास्ट वन इज अ रिक्वायरमेंट टेस्टिंग अँड अंडरस्टँडिंग. सो याच्यामध्ये काय करतो आपण, तुमच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या की तुम्हाला बीए कडनं आल्या असतात, तर त्या टेस्टिंग साठीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आपण फायनलाइज करतो. इन दिस पार्ट रिक्वायरमेंट ऑफ फेज आर गेट फायनलाइज. ओके. तर तुमच्या त्या रिक्वायरमेंट्स तुम्ही चेक करता, त्या फायनलाइज करता, आणि त्यानंतर तुम्ही त्या रिक्वायरमेंट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करता, की एक्झॅक्टली तुम्हाला काय टेस्ट करायचं आहे, त्याचा वर्क फ्लो कसा आहे, त्यामध्ये रिक्वायरमेंट काय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तुमच्या रिक्वायरमेंट टेस्टिंग अँड अंडरस्टँडिंग पार्टच्या अंडर येतात. क्लिअर आहे? येस, क्लिअर आहे. Yes, sir. रिक्वायरमेंट ऑफ टेस्टिंग अँड अंडरस्टँडिंग. येस. सो ह्या सगळ्या आता आपण कुठल्या कुठल्या पार्ट बघितल्यात, विथ इन्फॉर्मेशन अँड गॅदरिंग अँड अनालिसिस फॉर लाईफ सायकल टेस्टिंग व्हॅलिडेशन. सो फर्स्ट वन इज असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट फेज. इथे काय होतं, येस, इथे तुमची स्ट्रॅटेजी डिसाइड केलं जाते, की एक्झॅक्टली तुम्हाला काय टेस्ट करायचं आहे. काय केलं जातं, मेकिंग ऑफ स्ट्रॅटेजी फॉर टेस्टिंग. ओके. दिस फेज डिसाइड विच मेथडॉलॉजी वी आर गोइंग टू यूज इन अवर टेस्टिंग. ओके. फॉर प्रोजेक्ट स्ट्रॅटेजी इज ऑल्सो गेट डिसाइडेड. इथे काय करतात, तुमची प्रोजेक्ट स्ट्रॅटेजी सुद्धा डिसाइड केलं जातं. ओके. दे प्लान मेथडॉलॉजी फॉर टेस्ट लाईक ऑटोमेशन मॅन्युअल. ओके. आणि तुमचं ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स TRM इज ऑल्सो गेट डिसाइडेड. ओके. देन नेक्स्ट होती तुमची प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅन. प्रिपरेशन ऑफ टेस्ट प्लॅन मीन्स व्हॉट, तुम्ही इम्प्लिमेंट करता. काय इम्प्लिमेंट करतात, TRM, टेस्ट रेस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक. आणि कोण रिस्पॉन्सिबल असतो, तर तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर. ओके. सो प्रोजेक्ट मॅनेजर इज गोइंग टू डिसाइड द टेस्ट टीम. तो तुमची काय करतो, टेस्ट टीम सुद्धा डिसाइड करतो. ओके. टेस्ट मॅनेजर गोइंग टू डिस्ट्रीब्यूट वर्क टू ऑल टीम मेंबर्स. ओके. अँड एस्टिमेशन इज गोइंग टू क्रिएट इन दिस फेज. या फेज मध्ये काय करतो आपण, एस्टिमेशन क्रिएट करतो. ओके. सो एस्टिमेशन मीन्स व्हॉट, हाऊ मच टाइम टेस्टिंग विल बी कम्प्लिटेड, टेस्टिंगला किती वेळ लागतो. ओके. देन लास्ट वन इज अ रिक्वायरमेंट ऑफ टेस्टिंग. ओके. अँड अंडरस्टँडिंग. तर तुम्हाला ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्ही फायनलाइज करता, त्या तुम्ही अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करता, समजून घेण्याचा प्रयत्न करता. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. Yes, sir. ओके. कोणाला काही डाऊट यामध्ये? येस, क्लिअर आहे सर्वांना? येस. येस सर. ओके. Yes, sir. येस, गुड. सो आता नेक्स्ट आहे आपली डिझाईन अँड कोडिंग फेज. ओके. सो विथ डिझाईन अँड कोडिंग आपण काय करतो, डिझाईन फेज टेस्टिंग करतो. देन प्रोग्राम फेज टेस्टिंग विच इज नथिंग बट युअर व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि टेस्ट केस डिझाईन. सोबतच तुमचं काय चालतं, टेस्ट केस डिझाईन. ऍज अ टेस्टर तुम्ही काय करता, टेस्ट केस डिझायनिंगचं काम करता. ओके. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोण करणार इथे? येस. Developer. Developer. येस. Developer करणार. कोण करणार, डेव्हलपर करणार. आता आपण Developer. या तिन्ही स्टेजेस काय करूयात, वन बाय वन बघूयात. ओके. सो डिझाईन अँड कोडिंग. सो याच्यामध्ये फर्स्ट वन इज अ डिझाईन फेज टेस्टिंग और प्रोग्राम फेज टेस्टिंग. ओके. सो फेज मीन्स कोड टेस्टिंग. इथे काय करतो आपण, येस, फेज मीन्स व्हॉट, कोड टेस्टिंग करतो आपण, स्पेसिफिक कोड. ओके. दिस कोड टेस्टिंग स्टार्ट फ्रॉम स्मॉल युनिट ऑफ प्रोग्राम. तुम्ही काय करता, इथे एक छोटा स्मॉल युनिट ऑफ प्रोग्राम तुमचा टेस्ट करता. ओके. आणि याच्यामध्ये कोण असतं इन्व्हॉल्व, डेव्हलपर इज इन्व्हॉल्व इन बोथ द प्रोसेस. ओके. डेव्हलपर इज इन्व्हॉल्व बिकॉज ही नोज द कोड अँड ही कॅन सॉल्व द प्रॉब्लेम इझिली. ओके. डेव्हलपर का इन्व्हॉल्व असतो, सो डेव्हलपर इज इन्व्हॉल्व इन बोथ द प्रोसेस. डेव्हलपर इज इन्व्हॉल्व बिकॉज ही नोज द कोड. त्याला काय असतं, कोड माहित असतो को, आणि तो ही कॅन सॉल्व दी प्रॉब्लेम इझिली. ठीक आहे.
सो याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व असतं? येस, डेव्हलपर इन्व्हॉल्व असतो. ओके, आणि त्याला कोड माहिती असतो, त्यामुळं तो कोड इझिली फिक्स करू शकतो. ठीक आहे, आणि यालाच काय म्हणतो आपण? व्हाईट बॉक्स टेस्टिंग. आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग ऑलरेडी बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला या फेजची आयडिया असेल की एक्झॅक्टली या फेज मध्ये काय करतो आपण. सरळ सरळ आपला जो कोड आहे, जो जो डेव्हलपरनी लिहिलाय, तो त्याचा कोड टेस्ट करतो बाय युजिंग युनिट टेस्ट. ओके, आणि यालाच काय म्हणतो आपण? व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतो. ओके, सो सेकंड वन इज अ डिझाईन ऑफ टेस्ट केस. सॉरी, हा, आता हे जे डिझाईन फेज टेस्टिंग आहे आणि प्रोग्राम, सो सेम डिझायनर जो आहे त्यांनी त्याचा जो कोड लिहिलाय तो त्याचा कोड चेक करणार, डेव्हलपर त्याचा कोड चेक करणार. ओके, सो ह्या दोन्ही प्रोसेस आहेत त्या काय होतात? आपल्या पॅरलली चालतात. कशा चालतात? येस, पॅरलली चालतात, एक साथ चालतात. डिझाईन फेज आणि प्रोग्राम फेज. ओके, ते स्वतःचा पीस ऑफ कोड चेक करतात जो त्यांनी लिहिलाय. ओके, आणि यामध्ये तुमचा डिझायनर डेव्हलपर इन्व्हॉल्व असतो, कारण त्यांनी लिहिलेला कोड हा माहित असतो. ओके, सो यालाच आपण व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणतो. ठीक आहे, आणि सेकंड वन इज द डिझाईन ऑफ टेस्ट केसेस. आता इथे कोण इन्व्हॉल्व असतं? टेस्टर. यस. ओके, टेस्ट केस कोण डिझाईन करणार? तर टेस्टर करणार. आता या फर्स्ट फेज मध्ये जेव्हा रिक्वायरमेंट गॅदरिंग अनालिसिस मध्ये जेव्हा तुम्हाला म्हणजे रिक्वायरमेंट्स कळाल्या आणि तुम्ही इथे काय केल्यात, या स्टेज मध्ये तुम्ही ते अंडरस्टँड करून घेतले की एक्झॅक्टली रिक्वायरमेंट काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर मग तुम्ही काय करणार? त्या रिक्वायरमेंट वर ऍज पर युअर अंडरस्टँडिंग तुम्ही टेस्ट केस लिहिणं चालू करणार. ओके, so on the basis of test scenario tester is going to test the test cases. Okay, so या बेसिस वर, या सिनेरियोज वर टेस्टर काय करतो? टेस्ट केस डिझाईन करणं चालू करतो त्याच्या. ओके, सो आता टेस्ट केस डिझायनिंग मीन्स व्हॉट? ओके, सो तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनेरियो वरनं टेस्टिंग करतो. आता याचं जर एक्झाम्पल केलं, आता मला हे ऍप्लिकेशन आलंय. ओके, ठीक आहे, गुगल मीटच ऍप्लिकेशन समजा. सो आता मी काय करणार? यावर टेस्ट केस करणार. सो फर्स्ट काय करायचं आहे? मला मीटिंग लिंक क्रिएट करायची आहे. करेक्ट, सो मी काय करणार? येस, गुगल मीटला जाईल आणि पहिले याची माझी फर्स्ट टेस्ट काय करणार? लॉन्च दी गुगल मीट. ओ सॉरी, हॅलो, आहे ना विजिबल? आहे आहे. हा, मला वाटलं. येस सर. ओके, सो फर्स्ट तुमची स्टेप्स काय आहे? ओके, चेक, create the meeting by using new meeting. Okay, and click on create meeting for later. सो आता आपण, मी तुम्हाला जी लिंक दिली आहे ती जर तुम्ही बघितली का, परवाही माझी ती लिंक सेमच होती, कालही सेमच होती, आणि आजही लिंक सेमच आहे. सो मी काय केलं इथे, बाय युजिंग क्रिएट मीटिंग फॉर लेटर. सो इट, माझी टेस्ट केस काय राहणार? लॉन्च दी गुगल मीट, क्लिक ऑन न्यू मीटिंग. ओके, then create meeting for later. Okay, and then once created, the link should work when he wants to launch the meeting. So ती लिंक कधी वर्क, त्याचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय आहे? जी मी क्रिएट मीटिंग फॉर लेटर आहे आणि मी जेव्हा पण ते मीटिंग लिंकनी ओपन करणार तर ती प्रत्येक वेळेस ओपन झाली पाहिजे. म्हणजे कारण आपण काय करतोय, नंतर साठी ती मीटिंग लिंक काय करतोय? क्रिएट करतोय. करेक्ट, आणि यासाठी प्री रिक्विजिट काय असणार या टेस्ट केसेस साठी? येस, User should log in Google account. करेक्ट. User should have proper internet connection. करेक्ट, युजर ते इंटरनेट कनेक्शन. ओके, ते एन्व्हायरमेंटल आलं, बट प्री रिक्विजिट जर म्हणायला गेलो तर आपल्याला काय पाहिजे? त्या युजरनी त्याच्या मेल आयडी नी लॉग इन केलेलं असायला पाहिजे. ओके, युजर शुड log in with its valid credential, then and then only we can create the meeting link. Okay, then second test case लिहिणार तुम्ही, स्टार्ट इन्स्टन्स मीटिंग. सो याच्यामध्ये याचं ते आयकन आहे ते व्यवस्थित चेक करा, आयकन प्लेस आहे का, देन लिंकचे सगळे आयकन्स व्यवस्थित दिसत आहेत का, देन एंटर कोड और लिंक, इथं मी जर गुगल मीटची लिंक टाकली आहे तर ती व्यवस्थित वर्क करताय का. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार? वन बाय वन टेस्ट केस मध्ये लिहिणार.
UI वर तुम्हाला जो मेसेज दिसतोय तो ऍज पर रिक्वायरमेंट हे व्हिडिओ कॉल मीटिंग्स फॉर एव्हरीवन, तो हा मेसेज करेक्ट दिसतोय का, लर्न मोर अबाउट गुगल मीट, ही लिंक वर्क होतीये का, ही लिंक ब्रोकन आहे का. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी काय करता तुम्ही तुमच्या टेस्ट केस मध्ये लिहितात. ओके, आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला काय चेक करायच्या बाय पॉझिटिव्ह, बाय एंटरिंग दी इनव्हॅलिड मीटिंग आयडी तुम्ही जॉईन करू शकता का, तर तो कुठला एरर देतो का, ह्या सगळ्या गोष्टी बी तुम्हाला चेक करायच्या आहेत. ठीक आहे, क्लिअर आहे. Yes, sir. येस. सो आपण आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिनेरिओ मीन्स व्हॉट. सो पॉझिटिव्ह सिनेरिओ मध्ये मी व्हॅलिड मीटिंग लिंक टाकून जॉईन करणार, निगेटिव्ह सिनेरिओ मध्ये काय करणार, निगेटिव्ह लिंक टाकून जॉईन करणार. सो अशा प्रकारे आपण टेस्ट केसेस लिहितो. सो इन दिस टेस्टर इज इन्व्हॉल्व, कोण इन्व्हॉल्व असतो या फेज मध्ये. Tester. येस. आणि ही कशाच्या अंडर येते, दिस कम्स अंडर द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, कशाच्या अंडर येते. येस, Black box testing. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, कारण हा टेस्टर करतोय. ओके, सो फ्रॉम SRS डॉक्युमेंट दे आर गोइंग टू डिसाइड द सिनेरियोज. आता सिनेरियोज कुठून भेटतात आपल्याला, तर आपल्याला SRS डॉक्युमेंट्स वरनं सिनेरियोज मिळतात. ओके, सो आता हे जस्ट एक एक्झाम्पल दिलंय फॉर द फर्स्ट नेम फील्ड सिनेरियो. ओके, सो आता साइन अप पेज मध्ये जेव्हा तुम्ही टाकता नेम, तो पॉझिटिव्ह सिनेरियो काय, नेम फील्ड शुड ऍक्सेप्ट कॅरेक्टर्स ओनली अँड द टेस्टर विल चेक बाय एंटरिंग दी अप्पर केस अँड लोअर केस कॅरेक्टर. हे काय झालं पॉझिटिव्ह सिनेरियो, कारण त्याला जे हवंय आपण तेच टाकून चेक करतोय. ठीक आहे. आणि निगेटिव्ह सिनेरियो, फॉर नेम फील्ड निगेटिव्ह सिनेरियो इज टेस्टर विल चेक बाय एंटरिंग नंबर अँड स्पेशल सिम्बॉल्स. कसा चेक करतो टेस्टर. येस, आता इथे काय फक्त कॅरेक्टर्सच पाहिजे, मग निगेटिव्ह सिनेरिओ मध्ये काय करतो आपण, याच्यात नंबर्स टाकतो, म्हणजे नेमच्या जागी 1234 @ हॅश अँड 78 असं काही पण रॅन्डम एक टाकून आपण नंबर आणि स्पेशल सिम्बॉल्स टाकून बघू की तो ऍक्सेप्ट करतो का नाही. तर त्यांनी ते ऍक्सेप्ट करायला नाही पाहिजे, ते सेव्ह नाही व्हायला पाहिजे, कारण दिस इज नॉट अ व्हॅलिड नेम ऑर नंबर. करेक्ट. Yes. समजलं इथपर्यंत. येस. सो आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलंय, वॉटरफॉल मॉडेल बघितलंय. वॉटरफॉल मॉडेल मीन्स व्हॉट. येस, एनीवन. In a waterfall model, we have not revert back to not possible. येस, इन आपण वॉटरफॉल त्याच्यामध्ये हा रिवर्ट मध्ये जाऊ बॅक करू शकतो. शकत नाही. करेक्ट. Yes, वॉटरफॉल yeah. मॉडेल इज अ ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ और स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन ऑफ SDLC. एसडीएलसी. एसडीएलसीचं काय इथे स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंटेशन आहे. ओके, याच्यामध्ये काय करतो आपण, वेन फर्स्ट स्टेज इज कम्प्लिटेड देन अँड देन ओनली वी कॅन गो टू द next stage. Next Okay, step. revert Yes. back is not possible in waterfall model. So once any issue found, so we cannot revert back to the developer. So we what we will do instead of that, we will document the requirements. Okay, and we will fix that in the next version of the application. Okay, आणि याचं एक्झाम्पल बघितलं तर आपण आपल्या मोबाईलचे अपडेट्स. ओके, जसं तुमचे अँड्रॉइडचे अपडेट्स झाले, नंतर एखादा तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, आयफोन वापरता, तर त्याचे टाइमली अपडेट्स येतात तुम्हाला, तो हे सगळं कशाच्या अंडर येतं, तुमचं वॉटरफॉल मॉडेलच्या अंडर येतं. ओके, देन आपण प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस कंपनीचा डिफरन्स बघितला होता. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोडक्ट बेस अँड सर्व्हिस बेस. येस, एनीवन. हॅलो. In product based कंपनीमध्ये स्वतःच एक सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन असतं सर. ओके, सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये ते थर्ड पार्टी अदर कंपनीकडून बनवून सर्व्हिस घेतात. घेतात. करेक्ट. सो प्रॉडक्ट बेस मीन्स व्हॉट, ते स्वतः प्रॉडक्ट बनवतात आणि त्यांच्या एंड युजरला यूज करण्यासाठी देतात. जसं की तुम्ही फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, क्रोम, गुगल क्रोम झालं, जीमेल झालं, ठीक आहे, गुगल मॅप्स झालं, तर हे सगळं काय आहे, त्यांनी स्वतः डेव्हलप केलेलं आहे प्रॉडक्ट बेस्ड कंपनीजने. बट जसं की तुम्ही तुमचे बँकिंग ऍप्लिकेशन पाहतात, तुमची HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, HSBC बँक आहे. ओके,
बार्कलेज आहेत, तर ह्या सगळ्यांचे सॉफ्टवेअर्स काय होतात, हे आउटसोर्स करतात बाकी कंपनीज कडनं, जसं की TCS, विप्रो, इन्फोसिस, कॅपजेमिनाय. ओके, तो हा मेन डिफरन्स आहे. त्यानंतर आपण व्ही मॉडेल बघितलं. व्ही मॉडेल मध्ये काय होतं, व्हेरिफिकेशन अँड व्हॅलिडेशन बोथ आर रनिंग पॅरलली. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये दोन स्टेजेस आहे, वन इज लाईफ सायकल डेव्हलपमेंट अँड सेकंड वन इज अ लाईफ सायकल टेस्टिंग. ठीक आहे, याचं ड्युरेशन सुद्धा 3 महिन्याचं आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपण चेंज रिक्वेस्ट सुद्धा घेतो बाय पेईंग सम अमाऊंट, जर कस्टमरला काही चेंजेस हवे असतील तर. ओके, सो आता लाईफ सायकल डेव्हलपमेंट, लाईफ सायकल टेस्टिंग मध्ये आपण इन्फॉर्मेशन गॅदरिंग, अनालिसिस, डिझाईन, कोडिंगला आपण कुठल्या ॲज अ टेस्टिंगच्या प्रोसेस करतो. ओके, असेसमेंट ऑफ डेव्हलपमेंट प्रोसेस, प्रिपेअर द टेस्ट प्लॅन, रिक्वायरमेंट टेस्टिंग, अंडरस्टँडिंग, डिझाईन फेस टेस्टिंग, प्रोग्राम फेस टेस्टिंग आणि टेस्ट केस डिझाईन. तर ह्या आपण 6 स्टेजेस बघितले. ओके, आता नेक्स्ट उद्याच्या सेशन मध्ये आपण काय बघणार, इन्स्टॉल, बिल्ड, ऍप्लिकेशन आणि इंटिग्रेशन, आणि त्यासोबत जे आपल्या टेस्टिंग चालणार, स्मोक सिस्टीम, सिस्टीम अँड फंक्शनल. सो ह्या सगळ्या टेस्टिंग टाइप्स आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. ओके, येस, ओके सर. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? येस, No, sir. ओके, गुड. सो आज काय करूयात आपण, आज इथेच थांबूयात. ओके, आणि